तंत्रज्ञानामुळे माहिती केवळ स्मरणात राहत नाही, तर ती जीवनाचा भाग बनते. शिवाय कृतीशील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा ते स्वतःच्या हातांनी एखादी गोष्ट पूर्ण करतात, तेव्हा त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास निर्माण होतो. हा आत्मविश्वास त्यांना भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करतो. आजच्या डिजिटल युगात कृतीशील शिक्षणाचे महत्त्व आणखी वाढले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थी आभासी प्रयोग, ऑनलाईन प्रकल्प आणि गणित चर्चा यांद्वारे शिकू शकतात. यामुळे शिक्षण आणखी लवचिक आणि परिणामकारक बनते. मात्र
आणि आवड यांचा मेळ हा आपल्या आयुष्याला यशस्वी आणि समृद्ध बनवण्याचा पाया आहे. कौशल्य शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे नव्हे, तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी आवश्यक असणारी व्यावहारिक कौशल्य आत्मसात करणे. आजच्या युगात जेथे तंत्रज्ञान आणि स्पर्धा झपाट्याने वाढत आहे, तिथे केवळ डिग्री मिळवून उपयोग नाही. आपल्याला अशी कौशल्ये शिकावी लागतात जी आपल्याला रोजगाराक्षम बनवतात आणि आपल्या आवडीला दिशा देतात. उदाहरणार्थ, कोणाला संगणक प्रोग्रामिंग शिकायची आवड असेल तर त्यांनी कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट यासारखी कौशल्य आत्मसात करावी. कोणाला चित्रकला आवडत असेल तर डिजिटल आर्ट किंवा ग्राफिक डिझायनिंग शिकता येईल. कौशल्य शिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्याला स्वावलंबी बनवते. आपण फक्त नोकरी मिळवण्यासाठी मर्यादित राहत नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो, स्वतःच्या कल्पनांना प्रकाशात आणू शकतो. आजच्या काळात डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल मार्केटिंग, फोटोग्राफी, कंटेंट रायटिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्य शिक्षणाची गरज आहे. या कौशल्यामुळे आपण जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतो. जेव्हा आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य शिक्षण घेतो तेव्हा शिक्षण हा आनंदाचा प्रवास बनतो. माझी स्वतःची आवड आहे ती म्हणजे लेखन. मला लहानपणापासून लेखनाची आवड आहे. कविता, कथा, लेख यामधून माझ्या भावना व्यक्त करणे मला खूप आवडते. पण फक्त आवड असून पुरेसे नाही, त्याला योग्य दिशा देण्यासाठी मी कंटेंट रायटिंग आणि क्रिएटिव्ह रायटिंगचे कोर्स केले. यामुळे माझ्या लेखनाला एक व्यावसायिक स्वरूप मिळाले. मला समजले की केवळ भावना व्यक्त करणे पुरेसे नाही, तर त्या प्रभावीपणे आणि व्यावसायिक पद्धतीने मांडणेही महत्त्वाचे आहे. कौशल्य शिक्षणाचा मार्ग सोपा नाही. त्यासाठी वेळ, मेहनत आणि समर्पण लागते. कधीकधी आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात योग्य मार्गदर्शन मिळाले नाही किंवा आर्थिक अडचणी येतात. पण आजच्या डिजिटल युगात यावर उपाय आहेत. ऑनलाईन कोर्सेस, यूट्यूब ट्युटोरियल्स आणि मोफत शैक्षणिक प्लॅटफॉर्म्समुळे आपण घरी बसूनही कौशल्य शिकू शकतो. उदाहरणार्थ, कोर्सेरिया, युदामी आणि स्किलशेअर यासारख्या वेबसाईटवर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच आपल्या जवळच्या शैक्षणिक संस्था किंवा सरकारी योजनांद्वारेही कौशल्य शिक्षण घेता येते. मित्रांनो, आपली आवड ही आपली ताकद आहे. या आवडीला कौशल्य शिक्षणाच्या जोडीने आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. आपल्याला फक्त पहिले पाऊल उचलायचे आहे, ते म्हणजे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा, त्यात आवश्यक असणारे कौशल्य शिका आणि मेहनतीने पुढे जा. हेच नक्की तुमचं पाहायचे असेल. शेवटी मी एवढेच सांगेन की कौशल्य शिक्षण आणि आपली आवड यांचा संगम आपल्या आयुष्याला अर्थ आणि यश दोन्ही देऊ शकतो. म्हणूनच आपल्या आवडीला ओळखा, त्या दिशेने कौशल्य मिळवा आणि स्वतःला सिद्ध करा. धन्यवाद. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, घडवीत चाललो. आम्ही कौशल्य शिक्षण घेत चाललो. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, घडवीत चाललो. आम्ही कौशल्य शिक्षण आनंददायी शिक्षण आहे, सुंदर शिक्षण. आमच्या कला गुणांचे होते इथेच रक्षण. कृतिशील शिक्षणाचे धडे गिरवीत चाललो, गिरवीत चाललो. आम्ही कौशल्य शिक्षण घेत चाललो. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, घडवीत चाललो. आम्ही कौशल्य शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून घेऊ आम्ही शिक्षण. प्रत्यक्ष अनुभवातून हाताने काम करोनी सुंदर करूया जीवन. मनमेंदू मनगटाचा विकास करीत चाललो, विकास करीत चाललो. आम्ही कौशल्य शिक्षण घेत चाललो. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, घडवीत
विस्मरेली. नवीन निर्मितीची स्फूर्ती उफाळलेली. आमची स्मृती मनाशी जगवीत चाललो, जगवीत चाललो. आम्ही कौशल्य शिक्षण घेत चाललो. आमचे भविष्य आम्ही घडवीत चाललो, घडवीत चाललो. आम्ही कौशल्य शिक्षण, आम्ही कौशल्य शिक्षण, आम्ही कौशल्य शिक्षण. वेळेत पूर्ण करतो. वेळेचा नीट वापर होण्यासाठी ठरलेल्या नियोजनानुसार अभ्यास करतो. घरी नीट ठरलेल्या जागी अभ्यास करतो. तिथे भविष्य स्वावलंबी करू, भविष्य स्वावलंबी करू. 5 इंद्रिय, 5ही इंद्रियांचा वापर करून जे शिक्षण घेतलं जातं त्याला सुद्धा आपल्याला कौशल्य शिक्षण म्हणता येतं. सगळे ताळ बसलेले, सगळ्यांचे डोळे बंद आहेत. बघा बरं का, मी आज सांगतोय तुम्हाला ऐकू येते. तुमची 5 मिनिट ते 10 मिनिट. आता इथून कुणी सूचना नाही, कुणी कुणाला सूचना करू नका. ज्यांना बोलायचं ते बोला, ज्यांना काही करायचं ते काम. एकमेकांना डिस्टर्बन्स होतो. त्यामुळे जे काही डिलिव्हर करायचं ते डिलिव्हर होतो. सगळेजण ताळ बसले, सगळ्यांचे डोळे बंद आहेत. बघा, मी तुम्हाला सूचना दिली, मी माझ्या तोंडाने सूचना दिली, तुम्ही ती कानाने ऐकली. कानाने मेंदूला संकेत दिला आणि मेंदूने दिलेल्या संकेतानुसार तुम्ही कृती केली आणि तुम्ही तुमचे डोळे बंद केले. ही साधी कृती होती. हेच जर शिक्षण असं कृतीतून करता आलं तर किती छान होईल. सगळेजण चालत, सगळ्यांचे डोळे बंद आहेत. हे जसं मी सांगला आणि तो हळूहळू हळू आपल्या नाकापाशी आला. काय झालं? बघा जरा, तुम्ही बरोबर केलं नाही. आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी आत्ताच वर्गाच्या बाहेर जावा. कृपा करून सहकार्य करा. असहकार नका फुटवू. सगळेजण ताळा बसले, सगळ्यांचे डोळे बंद आहेत. सगळ्यांचे डोळे बंद, सगळ्यांचे डोळे, पालकांचे सगळे ताळ बसले, सगळ्यांचे डोळे बंद आहेत. असं गृहीत धरायचंय की आज रविवार आहे. रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यामुळे तुम्ही अजून काही मोठे नाही आहात. सकाळ झाली, पण तुम्ही शनिवारी संध्याकाळी झोपताना ताईला सांगितलं होतं की मला सकाळी उठल्यावरती नाश्त्याला इडली म्हणजे. त्यामुळे आईने तुमच्या सांगण्यानुसार इडलीची सगळी तयारी केली आहे. इडली बनवली आहे, इडली बरोबर चटणी बनवली आहे, सांबार बनवलाय आणि ह्या सगळ्याचा घमघमाट, इडलीची वाफ, त्या सांबाराचा वास, त्या सगळ्यांनी तुम्हाला जाग आली आहे. आणि जाग आली आहे म्हणजे तुम्ही डोळे उघडले, त्यामुळे आता डोळे उघडले. सगळं कसं कसं डोळ्यापुढे उभं राहिलं का डोळ्यापुढे उभं. हे सगळं आम्ही असा एक अभ्यासक्रम बनवला आहे की तुम्हाला वर्गात करायला शिकवणार. इंग्रेडियंट एकत्र केले म्हणजे काय केलं, आईने तांदूळ घेतले, डाळ घेतली, बरोबर, हे सगळं एकत्र केलं. एकत्र करून काय केलं आईने त्याचं, एकदम सकाळी उठल्या उठल्या केलं या खिडकीला पडदे बसवायचे. ते मग कसं घ्या का फुटामध्ये फुटामध्ये का. आणि हे जे पोडियम आहे या पोडियमला आपल्याला परत
20 व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यावर आधारित महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा यांच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून इयत्ता 6वी ते 10वी साठी नवीन अभ्यासक्रम येणार आहे. त्यात 110 तासांचा कौशल्य अभ्यासक्रम हा विषय देखील समाविष्ट आहे. नवीन धोरणाप्रमाणे इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमाची सुरुवात शालेय वर्ष 2024 पासून बऱ्याच राज्यात झाली आहे, तर 9वी पासूनच्या अभ्यासक्रमाची सुरुवात वर्ष 2025 पासून होणार आहे. अभ्यासक्रमाचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील व्होकेशनल बद्दलच्या सूचनांची अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील प्रचलित विषय व जीवन कौशल्यांमधील सहसंबंध समजणे, कौशल्याधारित शिक्षण रुजवणे, हाताने काम करीत प्रत्यक्ष अनुभवातून आणि निरीक्षणातून शिकणे, विद्यार्थ्यांना कृतीवर आधारित शिक्षणातून विषय सोपे करून समजावणे, सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रमात समावेश. दैनंदिन जीवन आणि पाठ्यक्रमातील सहसंबंध यांच्यातील परस्पर पूरक संबंध समजण्यास मदत होते.
सहसंबंध समजण्यास मदत होऊन विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होते. कौशल्य शिक्षणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा सहसंबंध आहे आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा वापर आणि उपयोग केला जातो याचे आकलन होते. कौशल्याच्या अंगाने विद्यार्थी निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी तयार होतात. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य विकसित होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. समूहात काम करीत असताना एकमेकांसोबत समन्वय साधणे, एकमेकांना सहयोग करणे इत्यादी गुण विकसित होतात. कौशल्य शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊया. कौशल्य शिक्षणाची कास धरूया, कौशल्य शिक्षणाची आस धरूया. आपल्या शाळेमध्ये कौशल्य शिक्षण आधारित उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांना वाव आणि चालना देऊया. कौशल्य शिक्षण देऊया, विद्यार्थ्यांचा विकास साधूया आणि यातून आपल्या शाळेचा आणि समाजाचा विकास करूया. चला कौशल्य शिक्षणाचा पुढाकार घेऊया, आपल्या राष्ट्राची प्रगती करूया. कौशल्य
आणि अवर्णनीय आहे. आम्ही अक्षरशः तुमचा हा राज मुलं करत असलेला राज हा आम्ही बघतच राहिलो. म्हणजे खरंच आम्ही अजूनही काहीतरी कमी आहे. आम्ही सगळं अभिमानानं सांगतो की आमची संस्था 2020 मध्ये शासनानं सांगितलं की NEP प्रमाणे कृती खरंच आमच्यापेक्षा कितीतरी ग्रेट. खरंच म्हणजे मला शब्द नाही आहे तुमच्या या कौतुक करण्यासाठी. ॲट अ टाइम ही 300 मुलं तुमच्या एका ॲक्शनवर एका वेळेला एका साईडला टाळी कुठंही कुणी चुकत नव्हतं. खरोखरच खूप खूप कौतुक सर. थँक्यू. हे काही हे आता तुम्ही मोबाईल स्टँड बघताय हे आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे वर्क एक्सपिरियन्समध्ये आणि आपण तेच आपल्या